सह्याद्रीची उंची म्हणजे यानंतर एक महत्त्वाची बातमी हाती येतेय। दारू पिणाऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। तुम्ही दारूचा एक थेंब जरी घ्याल तरी तुम्हाला कॅन्सर झालाच म्हणून समजा। हे आम्ही नाही तर जगातली आरोग्याबाबतची सर्वात मोठी संस्था WHO म्हणजे जागतिक आरोग्य संस्थेने सांगितलंय। WHOच्या एका संशोधनात धक्कादायक निष्कर्ष समोर आलाय। कमी प्रमाणात दारू प्यायला तर आरोग्याला हानिकारक नाही असं जर तुम्ही समजत असाल तर तुम्ही साफ चूक आहात, कारण दारूचा एक थेंब जरी प्यायला तरी तुम्हाला कॅन्सरचा धोका आहे। दारू सेवनावर अनेक संशोधनं करण्यात आली आहेत, त्याबाबत वेगवेगळे दावे प्रतिदावे करण्यात आलेत। मात्र आता थेट जागतिक आरोग्य संघटनेनेच याबाबत धक्कादायक दावा केलाय। दारूचा पहिला थेंब घेतल्यानंतर लगेच शरीराला कॅन्सरचा धोका असल्याचं WHOच्या संशोधनात उघड झालंय। त्यामुळे दारू पिण्याचं प्रमाण कितीही असलं तरी कॅन्सरपासून सुटका नाही। जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नेमका काय आहे आपण बघूयात। जगातील सर्वात विश्वसनीय लॅन्सेट मॅगझिनमध्ये WHOने हा दावा केलेला आहे। दारूच्या पहिल्या थेंबापासून कॅन्सरचा धोका आहे। दारूच्या सेवनामुळे 7 प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात असा दावाही या अहवालात करण्यात आलाय। तोंड, घसा, आतडे, अन्ननलिका, स्तन आणि कोलोन कॅन्सरचा धोका दारूच्या सेवनामुळे वाढतो। अल्कोहोलचं जैविक तंत्राच्या माध्यमातून कॅन्सरला निमंत्रण मिळतं। कितीही महागडी आणि कितीही कमी असली तरी दारूमुळे कॅन्सरचा धोका आहेच असं या अहवालात म्हटलं गेलंय।